आजचं आपलं जग एकदम सुरक्षित, कायमस्वरूपी आणि अगदी नॉर्मल वाटतं, बरोबर? रोजचं जेवण, राहण्यासाठी पक्के घर आणि सुरक्षिततेची खात्री असलेला हा आपला आधुनिक जीवनक्रम आपल्याला अगदी नेहमीचा आणि गृहीत धरल्यासारखा वाटतो. पण खरं सांगायचं तर आपण हे पूर्णपणे विसरून गेलोय की खऱ्या अर्थाने जगण्यासाठीचा संघर्ष काय असतो. आज आपण हा आधुनिकतेचा भ्रम पूर्णपणे मोडून काढणार आहोत. चला तर मग मानवी उत्क्रांतीच्या या अत्यंत रंजक आणि सखोल प्रवासाला सुरुवात करूया. आता एक क्षण विचार करा. आज सकाळी ऑफिसला जाताना ट्रेन चुकली किंवा ऑनलाईन मागवलेला बर्गर थंड आला की आपला पार मूळच जातो. ती आपल्याला खूप मोठी अडचण वाटते. पण जरा मागे जाऊन पाहिलं तर जंगलात भयंकर आणि हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचा जीव कसा तरी वाचवणं हे प्राचीन मानवाचं रोजचं सत्य होतं. हेच दाखवून देतं की आज आपण जो काही आरामदायी आणि सुरक्षित काळ अनुभवत आहोत तो मानवी इतिहासात खरोखरच किती अभूतपूर्व आणि दुर्मिळ आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी इतिहासाच्या या 99.99% भागावर एक नजर टाकावीच लागेल. कारण या विशाल विश्वातील आपलं आजचं स्थान समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे. ती म्हणजे आपला हा आधुनिक काळ आपल्या संपूर्ण मानवी इतिहासाचा एक अतिशय सूक्ष्म, जवळपास अदृश्य असा भाग आहे. हो, 99.99% हा आकडा जरा डोक्यात फिट बसवा. कारण आपल्या इतिहासातील जवळपास संपूर्ण काळात म्हणजे या 99.99% वेळेत माणसाचं दैनंदिन जीवन आजच्या तुलनेत पूर्णपणे वेगळं आणि अक्षरशः ओळखता न येण्यासारखं होतं. थोडक्यात सांगायचं तर आपला आजचा हा आराम इतिहासाचा नियम नाहीये, तो एक अपवाद आहे. आपण किती मोठा पल्ला गाठला आहे हे या कालक्रमावरून अगदी स्पष्ट होतं. आपण भूतकाळात खूप मागे जातोय. तब्बल 60 लाख वर्षांपूर्वी होमिनिनी म्हणजेच आपले वानरांसारखे प्राचीन पूर्वज वेगळे झाले. त्यानंतर खूप मोठी गॅप गेली आणि तब्बल 28 लाख वर्षांपूर्वी पहिले मानव, ज्यांना आपण होमो प्रजाती म्हणतो, ते दिसू लागले. आणि आपले आधुनिक रूप म्हणजेच होमोसेपियन्स यायला तब्बल 2 लाख वर्षांपूर्वीचा काळ उजाडावा लागला. विचार करा, ह्या प्रचंड मोठ्या कालखंडात मानवाची प्रगती किती संथ आणि जवळपास स्थिर होती. आता पुढे जाऊया अनेक मानवी प्रजाती आणि अग्नीचा शोध या महत्त्वपूर्ण टप्प्याकडे. आपण नेहमी स्वतःलाच पृथ्वीवरचे एकमेव मानव मानत आलोय, पण नेहमीच तशी परिस्थिती नव्हती. ऐकून आश्चर्य वाटेल, पण सुरुवातीच्या काळात होमोसेपियन्ससोबत किमान 6 इतर मानवी प्रजाती या पृथ्वीवर अस्तित्वात होत्या. म्हणजे विचार करा, आपल्यासारखेच पण थोडे वेगळे असणारे जीव आपल्या आजूबाजूला होते. उदाहरणच घ्यायचं झालं तर होमो इरेक्टस. आजचा आधुनिक मानव जेवढा काळ अस्तित्वात आहे ना, त्याच्या तब्बल 10 पट जास्त काळ होमो इरेक्टस या पृथ्वीवर टिकून होते. ते अत्यंत यशस्वी होते. पण मग एक असा तांत्रिक शोध लागला ज्याने अक्षरशः सगळंच बदलून टाकलं. तो म्हणजे अग्नीवर मिळवलेलं नियंत्रण. ही तीच ठिणगी होती जिने तब्बल 20 लाख वर्षांची मानवी प्रगतीची स्तब्धता कायमची संपवली आणि उत्क्रांतीची दिशाच बदलून टाकली. अग्नीमुळे नेमकं काय झालं तर माणसाच्या जीवशास्त्रात खरोखरच जादूसारखे बदल घडले. शिजवलेलं आणि पौष्टिक अन्न मिळायला लागलं, त्यामुळे साहजिकच पचन सोपं झालं आणि आपल्या मेंदूचा खूप वेगाने विकास झाला. अग्नीने नुसताच प्रकाश आणि ऊब दिली नाही, तर रात्रीच्या वेळी हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण दिलं. शिकारीच्या नवीन पद्धती आल्या. म्हणजे पहा, अग्नीने जगण्याच्या अनेक मोठ्या समस्या अक्षरशः एकाच झटक्यात सोडवल्या. मेंदूचा असा विकास झाल्यावर आपण आलो भाषा आणि सहकार्याच्या क्रांतीकडे. हा तोच बौद्धिक बदल होता ज्याने आधुनिक मानवाला आपल्या इतर प्राचीन भावंडांपासून पूर्णपणे वेगळं केलं. हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक खूप भारी विचारप्रयोग करूया. समजा एखादा टाईम मशीन वापरून प्रागैतिहासिक काळातील एखाद्या बाळाला आपण आजच्या काळात आणलं, तर ते मूल आजच्या या आधुनिक समाजात मिसळू शकेल का? हा प्रश्न आपल्याला शारीरिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीमधला अत्यंत महत्त्वाचा फरक सांगून जातो. हे समजण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं उदाहरण घेऊया. 2 लाख वर्षांपूर्वी आपलं शरीर आधुनिक झालं होतं, म्हणजे आपलं हार्डवेअर रेडी होतं. पण गुंतागुंतीच्या भाषेसाठी आणि अमूर्त विचारांसाठी सक्षम असा आधुनिक मेंदू म्हणजेच आपलं सॉफ्टवेअर विकसित व्हायला 70,000 वर्षांपूर्वीचा काळ यावा लागला. त्याआधीच्या पूर्वजांच्या शरीराची रचना आपल्यासारखी असली तरी त्यांच्यात या विशिष्ट जनुकीय बदलांचा अभाव होता. त्यामुळे जर 70,000 वर्षांपूर्वीच्या आधीच्या बाळाला आजच्या काळात आणलं असतं तर ते आपल्यात नक्कीच मिसळू शकलं नसतं. या नव्या बहुउद्देशीय मेंदूने आपल्याला 3 एकदम भारी आणि अभूतपूर्व क्षमता दिल्या. ज्ञानाचा वेगाने विस्तार करणं, ते ज्ञान पिढ्यानपिढ्या सुरक्षितपणे जतन करणं आणि जुन्या ज्ञानाच्या आधारावर नवीन प्रगती करणं. हा एक प्रचंड मोठा गेम चेंजर होता.
आता नवीन कौशल्य शिकण्यासाठी हजारो वर्ष शारीरिक उत्क्रांतीची वाट पाहण्याची अजिबात गरज नव्हती. आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सॉफ्टवेअर अपडेट केल्यासारखं ज्ञान ट्रान्सफर करू लागलो. पण इथे एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे. आज आपण स्वतःला खूप स्मार्ट समजतो आणि प्राचीन पूर्वजांबद्दल थोडे अहंकारी होतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की प्रागैतिहासिक मानव हे त्यांच्या वातावरणातले अल्टिमेट सर्व्हायव्हल स्पेशलिस्ट होते. त्यांच्याकडे तीक्ष्ण बुद्धी, परिसराचे अचूक मानसिक नकाशे, उत्तम ज्ञानेंद्रिये आणि आजच्या ॲथलीट्ससारखं सुदृढ शरीर होतं. त्यांच्या आजूबाजूच्या जगाची त्यांना असलेली माहिती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सखोल होती. यानंतर मानवी प्रगतीने खऱ्या अर्थाने वेग कसा घेतला ते पाहूया. सुमारे 12,000 वर्षांपूर्वी आणखीन एक मोठी क्रांती झाली. शेतीचं युग आणि विशेषीकरण. कृषी विशेषीकरण म्हणजे नेमकं काय? तर स्वतः सगळी कौशल्य मिळवण्यासाठी धडपड करण्याऐवजी जगण्यासाठी इतरांच्या विशिष्ट कौशल्यांवर अवलंबून राहणं. शेतीमुळे अन्नाची मुबलकता वाढली आणि मग सगळ्यांनाच केवळ अन्नाच्या शोधात भटकण्याची गरज उरली नाही. काही लोक अन्न पिकवू लागले तर इतरांना नवनवीन शोध लावण्यासाठी, हत्यारे बनवण्यासाठी आणि घरं बांधण्यासाठी मोकळा वेळ मिळाला. आणि एकदा काही शेती सुरू झाली की मानवी सभ्यतेने जो वेग घेतला त्याला तोड नाही. शाश्वत अन्न मिळालं, मग धान्य साठवणूक सुरू झाली. लोक एका जागी राहू लागले आणि स्थिर समुदाय तयार झाले. संरक्षणासाठी तटबंदी उभारल्या गेल्या. त्यातून गावे, शहरे, राज्ये आणि बघता बघता मोठी साम्राज्य उभी राहिली. शेतीने भक्कम पाया दिल्यावर मानवी सभ्यतेची वाढ एखाद्या स्नोबॉलसारखी अतिशय वेगाने होत गेली. आणि इथूनच सुरुवात होते आजच्या वेगवान प्रगतीची आणि आपल्या भविष्याची. आता मानवी प्रगती संथ गतीने न होता अत्यंत वेगाने म्हणजे घातांकी गतीने किंवा एक्स्पोनेन्शियल गतीने वाढू लागली. हा वेग इतका प्रचंड आहे की तो पचवणंही कधीकधी कठीण जातं. हा तक्ता पहा. पिढ्यांच्या हिशोबात पाहिलं तर चित्र खरोखरच थक्क करणार आहे. पहिली मानवी प्रजाती 1,25,000 पिढ्यांपूर्वी आली. आधुनिक मानव 7,500 पिढ्यांपूर्वी. पण ज्याला आपण सभ्यता म्हणतो ना, ती फक्त 500 पिढ्यांपूर्वी सुरू झाली. विज्ञान 20 पिढ्यांपूर्वी आणि इंटरनेट तर फक्त 1 पिढीपूर्वी चालाय. मानवी इतिहासाच्या महासागरात हा सगळा आधुनिक विकास अक्षरशः डोळ्याची पापणी लवते न लवते तोच झालाय. आज आपण आधुनिकतेच्या शिखरावर आहोत. आपण रात्रीच्या अंधारावर कृत्रिम प्रकाशाने मात केलीये. आपण विमानातून उडतोय, चंद्रावर पाऊल ठेवून आलोय आणि इतर ग्रहांवर आपले रोबोट्स फिरतायत. एवढंच काय, विश्वाचा भूतकाळ पाहणाऱ्या महाकाय दुर्बिणी आपण बनवल्या आहेत. आजच्या काळातल्या एका साध्या शाळकरी विद्यार्थ्यालाही प्राचीन काळातल्या सर्वात हुशार विद्वानापेक्षा या विश्वाबद्दल जास्त माहिती असते. आज आपण ह्या ग्रहावर पूर्णपणे राज्य करत आहोत. पण इथेच एक अत्यंत सावध करणारा विचार समोर येतो. आपण एक गगनचुंबी इमारत बांधत आहोत, पण आपल्याला हे माहीत नाही की ती भक्कम पायावर उभी आहे की निसरड्या वाळूवर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपले मेंदू आजही 70,000 वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांसारखेच आहेत. तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झालंय, पण आपली मूळ प्रवृत्ती जुनीच आहे. त्यामुळे आपलं हे आजचा तांत्रिक वर्चस्व आणि ही गगनचुंबी इमारत आतून अतिशय नाजूक असू शकते. तर मग या सर्व सखोल माहितीच्या प्रवासाच्या शेवटी आपण एक विचार नक्की करूया. आधुनिक सोयी सुविधांचा हा काळ मानवी इतिहासाच्या 0.01% पेक्षाही कमी आहे. मग विचार करा, ट्रेनला 5 मिनिटं उशीर झाला किंवा आपला बर्गर थंड मिळाला म्हणून आपण खरोखरच वैतागणं योग्य आहे का? या विशाल आणि संघर्षमय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आजचा आपला हा आरामदायी काळ खरोखरच एका चमत्कारासारखा आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. आपण खरोखरच उत्क्रांतीच्या शिखरावर पोचलो आहोत की स्मार्टफोन हातात घेतलेले आपण अजूनही आतून तेच प्राचीन आदिमानव आहोत? विचार नक्की करा.